आणि दुसऱ्या बाजूला मंत्रम इकडकर अमित नाईक याला आपण दाबलेपडा संघातून खेळताना पाहणार आहोत. तर 111 जयनुमान बोनशेत या संघातून प्रशांत पाटील चिखले आणि सनील पडके बिगरचा खेळाडू यांना आपण ऐकून खेळताना पाहणार आहोत. तर आर्यन शिर्ली यातून चंदन तलवार. खरं तर या खेळाडूची चर्चा प्रचंड आहे. घाटलागावरून येणारा खेळाडू आणि प्रचंड इन्फॉर्म आहे चंदन तलवार. आणि त्याच्यासोबत चॅम्बो प्रफुल्ल पाटील जो कर्ज बोरलीवरून येणारा जो चिर्ली संघातून खेळेल. तर प्रिशा 11 भेंडकल या संघातून सूरज पाटील मॅनफ्रॉम वाकीलवाडा. तर आदित्य पाटील मॅनफ्रॉम बामण नगरी असं ऐकून असेल भेंडकल संघामध्ये. तर बामण करवली या संघातून आपण बंटी बद्रिके आणि रोहित गरज दातीजुई असे ऐकून खेळताना पाहायला मिळतील. आणि शुभेच्छा देऊयात आपण दादरपाड्याच्या सर्व आयोजन कमिटीला. वळूया बॅक टू क्रिकेट. चला लगेच दिवाळी टीम आपण बॅट्समन पाठवा मैदानामध्ये. 5 मिनिटाचा काळ दिला होता. अगदी 8 ते 9 मिनिटं तुमच्याकडे थांबलेत पारगाव टीम. त्यामुळे आता सपोर्ट करा आम्हाला देखील. आज मेगा फायनल आहे. आपण रिपोर्टिंग करून ठेवा. कॉन्टॅक्ट साधा संजित टकले दहीसर या टीमची. भरपूर लांबवरून कर्जसंघ आणलेत आणि पुढल्या वर्षी देखील ही मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. अगदी आयुष मडवी असेल संजित टकले यांच्या संकल्पनेमधून आमच्यापर्यंत माहिती आहे की पुढल्या वर्षी याही पेक्षा मोठी बक्षीस तुम्हाला पाहायला मिळतील. कारण आपण जासीची देखील स्पर्धा पाहिली. तिथं अनाऊन्स करण्यात आली की पुढल्या वर्षी उरण तालुक्यामध्ये पहिल्यांदा पावसाळी रब्बर बॉलच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बाईक देखील पाहायला मिळणार आहे. जिथे 40 ग्रामीण संघ खेळतील आणि त्यांनी सांगितले की आयकॉन नसणार आहेत. कारण एखादा खेळाडू आयकॉन त्याची येण्याचे चार्जेस घेत असतो आणि तो खेळाडू त्याचा खेळ देखील चांगला करतो. पण त्याला बाईक जाण्यापेक्षा ग्रामीण संघातून एखादा कुठला तरी चांगला खेळाडू खेळू दे आणि त्याला बाईक मिळू दे. त्यामुळे 40 ग्रामीण संघ खेळताना पाहायला मिळतील. आणि पुढल्या वर्षामध्ये सचिन स्मृती जासईच्या आयोजनामध्ये पावसाळी रब्बर बॉलच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच उरण तालुक्यात तुम्हाला बाईक देखील पाहायला मिळणार आहे. हे देखील मोठं आयोजन आता पावसाळी क्रेज देखील पाहायला मिळणार. आणि मयूर स्मृती चषकामध्ये देखील पुढल्या वर्षी आपल्याला रक्कम 50,000 रुपये पाहायला मिळणार आहे. त्यांना देखील पण शुभेच्छा देऊयात. बोलूयात बॅक टू क्रिकेट. जिथे अविनाश वाघचा पहिलाच बॉल आयुष कोहली फेस करत असताना पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅपल झाला आणि एका टप्प्याने चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडं. मिळतील धाबा 4.
पहिल्या चेंडूवर चौकार आला. अविनाश बाग सध्या गोलंदाजी करतोय. बागाची वाडी गावातून खरं तर बिलॉंग करून आलेला खेळाडू संस्कार एंटरप्राइज मंडळ सचिन शेठ मडवी यांनी खरं तर पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतं. अनेक वेळा पारगाव संघाला खरं तर पुरस्कृत त्यांनी केलं आणि आज संस्कार एंटरप्राइज या नावाने देखील हा संघ खेळताना आपण पाहू शकतो. आणि आज प्रचंड दूरवरचा प्रवास. बागाची वाडी एक छोटंसं गाव आणि छोट्याशा गावावरून आज पाहायला गेलं तर 55 ते 60 किलोमीटर एवढं दूरचं अंतर कापून हा खेळाडू आला. अविनाश बाग गोलंदाजी करतोय. या वेळचा हा बॉल आणि त्यामुळं आणखी एक डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतं. आपल्या नावाची एक वेगळी इच्छा बागाची वाडीनं देखील पाडली आणि त्यानंतर आपण विचार करतो स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी देखील खेळल्यात. तो एक वेगळा किस्सा या संघाचा देखील पाहायला मिळाला. यावेळचा प्रचंड वेग आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतं. कल्याण डोंबिवली करते ग्रामीण संघाचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांनी संधी दिली ती म्हणजे स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी मध्ये. बऱ्याच वर्ष खरं तर प्रयत्न करत होता अविनाश की आम्हाला ती स्पर्धा खेळायची आहे. काही फंड नव्हता जमत पण अगदी आयोजन कमिटीने देखील हा विचार केला. या संघाचं अगदी छोटंसं गाव आहे आणि या गावाला संधी देत असताना चांगली कामगिरी देखील तिथे राहिली बागाची वाडीची आणि तिथे अविनाश बाग या खेळाडूची देखील चर्चा प्रचंड पाहायला मिळाली आणि आज स्वतःला त्यांना सिद्ध केलं. आज बऱ्याचशा मोठमोठ्या संघातून खेळताना आपण अविनाश बागला देखील पाहू शकतो. आज ऍज अ आयकॉन तो पारगाव संघातून खेळतो. पहिल्या चेंडूवर चौकार आला आयुष्य बॅटमधून पण त्यानंतर मागील काही चेंडू निर्धाव खेळलाय. यावेळचा हा बॉल भन्नाट वेग पाहायला मिळाला. जर षटक आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते अविनाश बागला. फार छोट्याशा गावातून आलाय पण आज मात्र आपल्या नावाची एक छाप सोडलाय. मयुस्मृती चषकामध्ये अवघ्या 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता पण त्यानंतर मागील 5 चेंडू निर्धावचे फेकलेत. कम्मालीची गोलंदाजी वाघाप्रमाणे आज गोलंदाजी केली अविनाश बागनं. दिघोडे संघ म्हणल्यानंतर नेहमीच करतात दिघोडे संघाची चर्चा जर विचार केला तर रायगड जिल्हा प्रचंड मोठा संयम पण रायगड जिल्हा क्रिकेटची पंढरी देखील मानली जाते. पारगाव संघाचा इतिहास करतो चॅलेंजर पारगाव हे फार मोठं नाव आहे. त्यानंतर धडकी भरवणारं नाव आहे. अगदी मोठमोठ्या संघांच्या विरुद्ध चांगली कामगिरी पारगाव संघाने केली. त्यामध्ये आपण विचार केला तर आकाश तारेकर असेल, सुमित डोंगरे असतील, सोन्या असतील, नरेश गायकवाड हे नाव चर्चेमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर कुणाल असेल, प्रफुल्ल, केतन मेहर आणि आपण पाहू शकता सध्या पारगावचे युट्यूबर आमचे गोलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. प्रतीक तारेकर दाखल झाला गोलंदाजी करण्यासाठी. तिथे पारगाव नाही तर तेव्हा अनंत तारेकर यांचं देखील नाव येत असतं. अगदी विचार केला तर वादळ बैलाचे मालक अनंत तारेकर यांच्या गाभातील संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय. पहिला बॉल प्रतीक तारेकरचा लेग इशीच्या बाहेरून जाताना पाहायला मिळालाय. धावा लागले गेले त्या 5. आपण निगडी संघाची सुद्धा चर्चा केली. संयम तर 2015-16चा जो काल आहे तो विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर, सूरज पाटील यांनी गाजवला. यावेळचा बॉल अगदी लफर काढायचा प्रयत्न निस्तार स्ट्रोक लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात अगदी सहजरित्या झेल टिपला आणि यावेळी मात्र मोठी कामगिरी न करता अगदी स्पष्टामध्ये बाद झालाय. तो म्हणजे दिवाळी गावचा सुपुत्र विक्की मुंबईकर भोपलाईनं फोडता मैदानाच्या बाहेर. या स्पर्धेकरता राकेश मडवी यांच्या वतीनं 2000चा आर्थिक पाठबळ आले त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. विकी मुंबईकर हे नाव देखील चर्चेमध्ये राहत बऱ्याच स्पर्धेमध्ये राहिले पण आज काहीच करू शकले आपल्या संघासाठी. आज करता दिघोडी संघातून खेळताना आपण त्याला पाहिलं आणि पहिलाच मोठा फरक खेळताना तो देखील झेलबाद झालाय. 10 धावा लागले गेले त्या 1-5. फुलटॉस बॉल रोहित घरात धाकटे जुईचा खेळाडू आज दिघोडी संघातून खेळताना आपण त्याला पाहू शकतो. पहिलाच बॉल अगदी फुलटॉस प्रॉपर पटका कन्वर्ट करू शकला नाही. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होती जिथे 2 धावा मिळाल्या गेल्या आणि या 2 धावांशी धावा लागल्या गेल्या त्या 7 धावा. पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकात चौकार आला होता पण त्यानंतर काय गोलंदाजी झाली पारगाव संघाची. प्रतीक तारेकर याला सध्या आपण गोलंदाजी करत असताना पाहू शकतो. यानं अवघ्या 3 धावा खर्ची केल्यात
आणखीन एक फुलटॉस यावेळी प्रॉपर टायमिंग केलं रोहित गरतनं वाईड इज लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण ते बनतील प्रेक्षक चेंडू चाललाय सीमा पार मिळतील धावा 6 कमालीची बॅटिंग या खेळाडूची चर्चा आपण 2 दिवसीय मागे करतोय तर क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये पहिली सुरुवात झाली होती गोलंदाज ऍज अ गोलंदाज म्हणून ओळखत होती रोहित गरतला पण त्यानंतर बॅटिंग मध्ये देखील त्यांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आणि अतिशय चांगल्या स्पर्धा तो देखील खेळला यावेळीचा हा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला पण पुन्हा एकदा ताकद रोटेशन तेवढंच चांगलं पाहायला मिळाला आणि बॅटचा पेस ओपन केला चेंडूला पाठवलं वाईड स्लॉंगच्या वरतून आलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार चांगली सध्या बॅटिंग करत असताना रोहित आपल्या इन्फॉर्म मध्ये असताना बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा त्यांना गाजून सोडल्यात मागील 2 ते 3 वर्षामध्ये प्रचंड चर्चेमध्ये हे देखील नाव राहिलं आणि जर विचार केला तर धुळी रोडची ती स्पर्धा मधुकर तरस स्मृती चषकामध्ये जिथे गावदेवी गावठाण जी नो कॉम्प्रो मॅच होती रेड डेव्हिल्स रायगड संघाच्या विरुद्ध फार कमी धावा गावदेवी गावठाण संघाने काढल्या होत्या अगदी विचार केला असं वाटत होतं प्रत्येकाला आता गावदेवी गावठाण हारेल पण तिथून 2 षटकं रोहितने टाकली ज्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आल्या तिथे 4 विकेट त्याने मिळवल्या आणि त्यानंतर मात्र मेगा फायनलमध्ये गावदेवी गावठाण संघ तिथे दाखल झाला होता तेव्हा रोहित गरची प्रचंड चर्चा देखील राहिली होती आपण विचार केला उरण प्रीमियर लीगचं 4थं पर्व त्याही देखील स्पर्धेमध्ये आपल्या स्वप्नातली 6वी बाईक या खेळाडूच्या नावावर राहिली अगदी हे देखील तेवढंच महत्वाचं सुरुवात केली होती आणि त्यानंतर मोठमोठ्या स्पर्धा तो देखील खेळत राहिला आणि आज नामांकित स्पर्धेमध्ये अगदी रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांना कॅप्टन्सी केली उरण प्रीमियर लीग मध्ये देखील कॅप्टन्सी करत असताना यशस्वी तो देखील राहिला त्यामुळे प्रचंड विश्वास आहे धाकटेजुई या गावाचा आणि त्यांच्या सर्व प्रेक्षकांचा रोहित गरते याच्यावर पुन्हा एकदा फुलटॉस बॉल प्रॉपर कनेक्ट करू शकला नाहीये अगदी आडव्या बॅटना फटका खेळायचा होता पण इथून मिळा जाईल एकेरी धावा आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 20 धावा प्रत्येक तारिकाच्या विरुद्ध 5 चेंडूमध्ये 16 धावा आल्यात त्यामुळे थोडंसं महागडे षटक पारगाव संघाच्या बाजूने देखील जाताना पाहायला मिळतंय समोर आयुष कोळ्या ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय यावेळी यशस्वीपेक्षा दूर राहिला आहे चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप जाताना देखील पाहायला मिळते फर्स्ट टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहेत 1+1 अशा 2 धावा देखील मिळाल्या जातील आणि या 2 धावांनिशी धावपट्ला धावा लागल्या गेल्या त्या 22 धावा 22 रन्स 22 धावा धावपट्ला लागत असताना चांगल्या धावा उभारल्या तर रोहितच्या बॅटमन आलेले 2 षटकार ते फार महत्वाचे पाहायला मिळतात 4 चेंडू तो खेळला 15 तो वैयक्तिक खेळतोय आणि रोहित गरत ऑन द स्ट्राईक बॅटची कडा अगदी पाठीमागच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत तैनात जिथे सिंगल रन्स मिळेल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1/23 धावा 23 रन्स गोलंदाज रितेश पाटील दाखल झाला 2 षटकात येथे खेळ समाप्त झाला धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 23 धावा रोहित गरतचा आपण विचार केला तर 5 चेंडू त्याने फेस केले 16 धावांवर तो खेळतोय आयुष कोहली नॉस्ट्राईक एंडला ज्याने 6 चेंडू फेस केले 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात पहिलाच बॉल हापटा करून डीप बॅकवर्ड स्कोर त्या दिशेने खेळून काढला क्षेत्ररक्षक फार दुर्बळ आहेत अंतर कापत असताना पण यावेळी चेंडू चाललाय अगदी सीमारेषा लगत क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत त्यांनी या चेंडू अडवला 3 धावा देखील पळून काढल्यात आणि या 3 धावांनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 26 धावा 26 रन्स फटका जरूर चांगला होता पण चांगली कामगिरी करत असताना आपण सध्या रोहितला देखील पाहू शकता आयुष कोहलीकडे देखील ती क्षमता तो देखील व्यावसायिक संघातून अनेक वेळा खेळला पण पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा म्हणण्यानंतर तुमच्याकडे सराव असणं तेवढंच गरजेचं आहे आणि हा सराव तुम्हाला खरं तर
क्रिकेट क्षेत्रामध्ये फार पुढे नेत असतो. पण बॅटची वरची कडा या मागील चेंडूवर पाठीमागच्या दिशेनं कपिल पाहायला मिळालेत, ज्यांनी या चेंडू अडवला. फक्त सिंगल रन दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न झाला आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. आणि या 2 धावांनिशी धावपटा धावा लागले गेले त्या 28 28 रन्स. मोठी फटके येत नाहीत कारण प्रेक्षक देखील मोठ्या फटक्यांचा आनंद घेत असतात. रोहित गरच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळालेत. कम्मलीची तर बॅटिंग बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांना केल्या. आयुष कोहली याच्याकडून देखील अपेक्षा असतील दिघोडी संघासाठी. अर्धा बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिस आणि स्ट्रोक जरूर आहे पण लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करणारा आयुष कोहलीच्या बॅट मिळालेला मोठा फटका. मिळते धावा 6. ऍक्शन रिप्ले पाहू शकताय. थोडासा बॅकफुटला गेला, लॉफ्टेड केला, बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरिजन क्लिअर करणारा ब्लास्टिंग फटका पाहायला मिळाला. मिळतील धावा 6 आणि या 6 धावांनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 34 धावा 34 रन्स. 34 धावा धापला लागत असताना चांगली कामगिरी केली आहे ती म्हणजे सध्या आयुषने देखील मागील काही चेंडू तो डॉट देखील खेळला होता पण आता चांगले फटके त्याच्या बॅटमधून देखील येताना पाहायला मिळतात. बॅडमिंटन स्ट्रोक खेळलाय सहजरित्या खेळत असताना सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न थ्रो जरूर चांगला आहे आणि मात्र कलेक्ट करू शकले नाही यष्टीरक्षक. दुसरीला तिसरी मध्ये कन्वर्ट केले. 3 धावा कंप्लीट. 4थी धाव होईल का पण आयुषनं थांबवलंय. 3 धावावर थांबवला त्याने 3 धावांनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 37 धावा 37 रन्स. 37 धावा धावपटा लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 4 आल्या होत्या अविनाश वाघच्या विरुद्ध, त्यानंतर प्रतीक तारेकरच्या विरुद्ध 19 धावा आणि या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 मध्ये 14 आल्यात. अकुटप्पाचा बॉल आणि त्याच्यावर आक्रमण. मिड विकेट रिझन क्लिअर करणारा रोहित गरजच्या बॅटमधून हिट आलाय षटकार. 43 धावा. काय फटका खेचलाय. कमालीची ताकद पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये रितेश पाटीलचा बॉल अगदी थोडासा आखूट टप्पा होता. लवकर टप्पा ओळखला आणि त्यानंतर आडवा बॅटनं मिड विकेट रिझन क्लिअर करणारा रोहित गरजच्या बॅटमधून आलेला हा षटकार. यावेळी बॅटची कडा लागून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदी त्यानंतर यष्ट्यांवर आदळणारा चेंडू पाहायला मिळालाय का हे देखील पंच आमच्याकडे पाहतात. चेक करतोय आपण. यस आउट आहे डेफिनेट. विघ्नेश पाटील गोलंदाज दाखल झाला. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना अक्षय पवारच्या संघातून पाहणार आहोत. यावेळेचा पहिलाच बॉल लागली स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केला. समोरचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं गेलंय आणि या चेंडूवर मात्र मिळाल्या गेल्या त्या 2 धावा. 2 धावांनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 45 धावा 45 रन्स. दिघोडी संघ सध्या संघर्ष करताना देखील पाहायला मिळतो. रोहितनं चांगली इनिंग बिल्ड केली होती. विचार केला तर 25 धावा त्याच्या बॅटमधून देखील येताना पाहायला मिळाला. 8 बॉल त्याने फेस केले. यामध्ये आपल्याला 3 षटकार देखील पाहायला मिळाले. शेवटचे आणखीन 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यांना आपण कॉन्टॅक्ट करा. तर त्यांच्याकडे पैसे पे करा. हॉटेल भाग्यश्री आपल्याकडे ओपन झाला आणि बघा आज गुरुपौर्णिमा देखील आहे. आणि या स्पर्धेला एन्जॉय करत असताना आपण पाहू शकता यंग डायनामिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक वर्ष मत्स्य व्यवसायामध्ये ज्यांनी भरपूर असं यश मिळवलं असे दिघोड्याचे आमचे परम मित्र रोहित कोहली यांचे देखील आगमन झालं. अगदी दिघोड्याचे यंग बिझनेसमॅन देखील आहेत
आणि के के यार्डमध्ये देखील ते कोऑपरेट करत असतात आणि तिथे स्पेशल ते पार्टनर आहेत के के यार्डचे. अनेक वर्ष पाहायला गेलं तर के के सारखा मोठा लॉजिस्टिक ते चालवतात आणि त्यांच्यामुळेच त्या यार्डचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट होत असतो. त्यामुळं फार मोठी कामगिरी त्यांच्यावर देखील दिली आहे आणि ते देखील आज दिघोडी संघातून खेळताना पाहायला मिळणार आहेत. आज जर दिघोडी संघामध्ये त्याला खेळवलं तर स्पेशल के के यार्डच्या वतीनं दिघोडी संघाला काहीतरी वेगळी पार्टी दिली जाईल. यावेळीचा हा फटका आयुष कोळीच्या बॅटमधून कमालीचा फटका खेळला. चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धावा 6. षटकार आला आणि षटकारानं धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 51 धावा 51 रन्स. कमालीचे फटकेबाजी करत असताना आयुष कोळी थोडंसं लेट पण आता थेट झालाय. काही चेंडू थोडेसे डॉट देखील खेळला होता पण आता आक्रमण करत असताना त्याला आपण पाहू शकतोय. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 51 धावा. पहिल्या इनिंगमध्ये धावा काढायला लागतील कारण दुसऱ्या बाजूला जयेश भोईर देखील यावेळचा हा चेंडू हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा हा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावींशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 53 धावा. आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंग मध्ये सध्या दिघोडी संघ बॅटिंग करतोय. शशिकांत स्मृती दिघोडी संघ मैदानामध्ये बॅटिंग करत असताना त्यांना देखील आपण पाहू शकतोय. आज चांगला खेळ राहिला. रोहित गरज जो आयकॉन आहे त्याच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळालेत. तर दुसऱ्या बाजूला सध्या आयुष कोळी देखील चांगल्या लय मध्ये खेळतोय. या बॉलचा बॉल अगदी हलक्या तरी खेळत असताना पॉईंटच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. स्वीपर कव्हर मधून चेंडू अगदी डीप मध्ये निघून गेला. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केले गेले आणि या 2 धावींशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 55 धावा 55 रन्स 55 धावा. दहिसर संघातून सौरभ म्हात्रे खार्डी आणि भावेश नाईक दारावे यावेळेचा हा बॉल अगदी स्वतःच्या फॉलो मध्ये अडवला. आणखी एक डॉट बॉल आलाय. 55 धावा धावपटा लागल्या गेल्यात आणि या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. आयुष कोळी वेग प्रचंड आहे पण इथून ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळालाय. दिबापर स्पेल क्षेत्र क्लिअर करणारा एका टप्प्यावर चेंडू चाललाय सीमा पार. मिडल धावा 4 आणि या 4 धाबीनिशी इथून मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना दिघोडी संघाने धावा जमा केल्या त्या 59 धावा आणि 60 धावांचं आव्हान ठेवलं ते म्हणजे संस्कार इंटरप्राइजेस पारगाव संघासमोर. तर यापुढे होणारा सामना मोहा कोलीवाडा संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करा. आणि दहिसर संघामध्ये आज भावेश नाईक प्रचंड फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आणि त्याच्यासोबत सौरभ म्हात्रे खर्डी गावातून रिप्रेझेंट करणारा खेळाडू. बऱ्याचशा व्यावसायिक संघामधून सौरभला खेळताना आपण पाहिलंय. तर भावेश नाईक दारावे मचिंद्र स्मृती दारावे 1 टीम 1 ड्रीम. अनेक वर्ष दारावे संघाची एक वेगळी दहशत पाहायला मिळाली आणि त्या संघाचा आज एक खेळाडू दहिसर संघातून खेळताना पाहायला मिळणारा. तर थोडं स्पीडअप करा. या ऋतिक कोळी आज स्वतः खेळताना पाहायला मिळतील त्याचा देखील एक वेगळा आनंद आहे. कॅमेरामॅन आपण त्यांना फोकस करा. लाल टी शर्ट वर आहेत. अकेला जा रहा है, अकेला शेर शेर की झलक सबसे अलग. आणि असेच यंग डायनामिक बिझनेसमॅन म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत असतो अशी ऋतिक कोळी आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. आज के लॉजिस्टिक एक फार मोठी कंपनी आणि त्या कंपनीमध्ये ती पूर्णपणे कार्यरत आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट त्यांच्यामुळे होत असतो. अशी मोठी कामगिरी त्यांच्यावर के लॉजिस्टिकने दिली आणि आज ते मात्र खेळताना पाहायला मिळतील. आणि त्यांची गोलंदाजी पाहण्यासाठी आज बरेचसे के लॉजिस्टिकचे वर्कर देखील आलेत. तर त्यांच्या वतीने देखील ऋतिक कोळी याला खूप सारे आपण शुभेच्छा देऊयात. आज त्यानं जर षटक टाकलं तर एक वेगळी त्याच्यासाठी सुद्धा आपण
मेजवानी आपण त्याला देणार आहोत. घरात ऋतिक कोहली याला जर आपण तुम्ही गोलंदाजी करताना पाहिलं किंवा त्यांनी गोलंदाजी केली तर त्याला स्पेशल KK नाशिकच्या वतीनं मेजवानी दिली जाईल. तुम्ही मनीष पाटील आणि सूरज पाटील या दोन कॉमेंटेटर्स यांना ऐकत होता. चला दहिसरचे कॅप्टन आलेत आणि मोहा कोलीवाडा प्लीज आपणास विनंती करतो आम्ही प्लीज आपण या लगेच. चला पहिले 5 सामने लवकरात लवकर व्हायला जावेत आणि सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाला आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देणार आहोत. कदाचित या मॅच मध्ये हा आतापर्यंतचा उच्चांक आहे 59 धावा या काढल्यात दिघोरे टीमनं आणि त्यांच्या विरोधात संस्कार एंटरप्राइजेस पारगाव अविनाश वाघ अविवाघ वाघाची वाडी या टीमचा आयकॉन खेळाडू आणि त्याच्या सोबतीला जयेश भोईर भाताण. अविनाशनं का बॉलिंग केली अगदी फक्त 4च धावा. पहिल्या बॉलवरती चौकार आयुषनं लगावला परंतु त्याच्यानंतर 5 बॉल डॉट काढले परंतु त्याच्यानंतर जे 3 षटके राहिले तिथे आक्रमण केलं रोहित गरत आणि आयुष कोहली या दोन्ही खेळाडूंनी. चांगला स्कोर बनलाय. मॅचला मजा येईल. 15च्या सरासरीने वाटचाल करायची आहे ती म्हणजे संस्कार एंटरप्राइजेस पारगाव टीमला. एकीकडे दोन्ही तेवढीच क्रिकेट मधील मोठी गाव आहेत. पारगाव म्हटला तर फार मोठं नाव राहिलंय क्रिकेटच्या पटलावरती पण तो दिघोडे संघ देखील तेवढाच ताकदीचा राहिलाय. विश्वजित ठाकूर अभिजित ठाकूर या दोन्ही बंधूंच्या नावावरती गावाची प्रचंड मोठी ओळख राहिली क्रिकेट कारकिर्दीमध्ये. आज अंडर 25 यंगस्टर खेळाडू खेळतात. आयुष कोहलीच्या नेतृत्वाने हा संघ उतरला आणि आयकॉन तुम्ही पाहू शकता विकी मुंबईकर दिवाळी टीमचा हा खेळाडू आज चालू शकला आणि बॅटिंग मध्ये तितक्या रन्स त्याला जमा करता आल्या नव्हत्या पण रोहित गरत जो दुसरा आयकॉन खेळाडू आहे त्याने बॅटिंग मध्ये देखील चांगलाच दमखम दाखवलाय आणि स्वतः आयकॉन बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये सज्ज झालाय. रोहित गरत मॅन फ्रॉम धाकटीजुई. करूया दुसऱ्या डावाला सुरुवात. 60 काढायचे आहेत आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी जयेश भोईर भातांचा खेळाडू आणि त्याच्या सोबतीला आलाय रितेश पाटील. पहिला बॉल रोहित तयार. पहिलाच बॉल यॉर्कर टाकला. प्रचंड वेग. लेफ्टी बॅट्समन आहे आणि त्याच्या समोर डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे रोहित गरत आणि त्याच्यामुळे बॅटल देखील चांगलं राहील कारण डावकुऱ्याचे फलंदाज आणि डावकुऱ्याचे गोलंदाज एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेत पण तो पहिल्या बॉलवरती चांगली गोलंदाजी ही रोहितची पाहायला मिळाली. इथे मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. या मॅच मधली महत्वाची विकेट रोहित निघालाय कॅच घेण्यासाठी आणि इथे कॅच सोडलाय आणि तिकडे थ्रो देखील. चला एक्स्ट्रा रन आता मिळतील. नक्की कॉल रोहित न केला आयुषला थांबवलं परंतु ही कॅच कदाचित आयुषसाठी आणखीन सोपी बनली असते कारण तो अगदी विकेटच्या जवळ आहे. त्याच्यासाठी अंतरपाय ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. बॉल फार चांगला होता रोहितचा. प्रचंड वेगवान बॉल. जरूर धोक्यामध्ये होती विकेट जयेश भोईरची. ही विकेट फार महत्वाची आहे आणि रोहित देखील पोहोचला. समोर आयुष थांबला होता. सेकंड चान्स आयुषकडे देखील होता पण तो कॅच तो कनेक्ट करू शकला नाही. कॅच झालाय ड्रॉप. मागील मॅच मध्ये साईश मात्रेला अशी संधी मिळाली. पहिल्याच बॉलवरती साईशचा कॅच सुटला आणि त्याच्यानंतर जासी संघाने तो सामना जिंकला. इथे जयेशला देखील पहिला चान्स मिळाला आणि किती फायदा उचलेल जयेश भोईर मध्ये प्रचंड क्षमता. गोलंदाज रोहित तय्या समोर टाकला. आणखीन एक यॉर्कर बॉल. कमालीची गोलंदाजी. 1 रन झाले कंप्लीट. का दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा चान्स आहे. डायरेक्ट थ्रो. ओ बॅकअप नाहीये पण तो चान्स घ्यावे लागते रोहित कारण जर विकेट मिळाली जयेशची तर अडचणी वाढू शकतात कारण जयेश असा खेळाडू कधी रन जमा करण्यासाठी ओळखला जातो. पारगाव म्हटलं तर नेहमीच धावा पलून काढण्यामध्ये ते अनेक वर्ष माहिर आहेत. जर आपण उल्लेख करून टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावांची चर्चा झाली तर आपण हे विसरणार नाही आहोत. आकाश तारेकर त्यानंतर सुमित डोंगरे. धावांसाठी चपल हे दोन्ही खेळाडू आम्ही सातत्याने पाहिलेत आणि
त्याच्या अगोदर जर विचार केला तर नक्की सोनिया गायकवाड धावा काढण्यासाठी खेळाडू चपल आहेत. आणि म्हणूया की दिवसा डावल्या धावांची चोरी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पारगावच्या खेळाडूंनी केली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एकीकडे तुम्ही जयेश भोईरला पाहताय आणि त्याच्या सोबतीला रितेश पाटील. ठाऊक आहे रोहितचं पहिलं षटक या ओव्हरमध्ये जरी 13-14 रन्स आल्या तरी तदनंतर पुढच्या सत्रामध्ये रन्स काढू शकतोय. 4 बॉलचा रोहित खेळ झाला आणि आतापर्यंत अवघ्या 6 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 60 धावसंख्येचा पाठलाग. रिक्वायर्ड रन रेट 15चा. त्यामुळे कदाचित जयेश इथे एक चान्स घेईल का. एकदा जीवनदान जरूर मिळाल्या आणि तो जास्त वेळ शांत बसणारा जयेश भोईर देखील नाहीये. आणखीन एक तेज तर्रार बॉल आपल्या वेगाने अक्षरशः थांबवून ठेवले फलंदाजांना. रोहित म्हटला तर स्विंग करण्यासाठी मायरा टर्न करत असतो पण तू त्याच्या समोर उभा टाकलाय लेफ्टी बॅट्समन. त्यामुळे तो खांद्याचा पूर्णपणे वापर करत अतिरिक्त फास्ट बॉलिंग कशी करता येईल याच्याकडे त्याने लक्ष वेधलंय. कम्मालीची बॉलिंग. 5 बॉल अवघ्या 6 धावा. आणखीन एक चांगला बॉल आहे. डिपेंड विकेट मध्ये चाललाय. स्वतः गोलंदाज धावत सुटला पण तू रन्स मिळेल. एक दिगोडीचे समर्थक बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या. रोहित गरजसाठी अवघ्या 7 धावा 6 बॉल मध्ये काढल्यात आणि कमाल केले या ओव्हर मध्ये जिथे प्रत्येक ओव्हर मध्ये काढायचे होत्या 15 धावा आणि जवळजवळ म्हणूया की 7 ते 8 धावा पुन्हा एकदा मागे राहिलाय तो म्हणजे पारगाव संघ. आता समीकरण तुम्ही पाहू शकता. येणारे 18 बॉल आणि हा सामना जिंकण्यासाठी अद्यापही 53 धावेची आवश्यकता. 18 बॉल 53 ची मॅच. संस्कार एंटरप्राइजेस पारगाव आणि त्यांच्या विरोधात तुम्ही दिगोडे संघाला पाहता. कदाचित कॅप्टनची प्लॅनिंग आहे. कमी धावा जर राहिल्या तर त्यांचा मुख्य गोलंदाज ऋतिक येईल. त्यामुळे ऋतिकसाठी जरी कमी धावा राहिल्या तरी तो लीडर आहे. तो कधी मॅच बनवू शकतो ही माहिती आम्हाला देत असताना आमचे विपुलजी पाटील जे आज संपूर्ण दिवसामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले गेलेत. डिपेंड विकेटला ऋतिक फिल्डिंग करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती नजर टाकूया. एके आला. आयुष कोहली बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. समोर जयेश. पहिला बॉल आयुषचा. पहिला बॉल आणि जर टप्पा दिला तर त्याच्यावरती असे फटके ठोकेल हे सांगितले जयेश भोईरनं. ठोकला षटकार. रोहितनं पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 7 दिल्या. आयुष पहिला बॉल टाकतोय 6 धावा दिल्यात. अवघ्या 6 बॉल मध्ये 7 होत्या. इथे पहिल्याच बॉल वरती षटकार आणि 53 बन 13 धावा धाव फलकावरती. 53 बनवायच्या होत्या 18 बॉल मध्ये. आता समीकरण पुन्हा एकदा बदलेल. येणारे 17 बॉल आय थिंक 47 धावेची आवश्यकता. सुंदर क्रीडांगण. प्रेक्षक मनमुराद आनंद लुटतायत. पावसाळी रब्बर बॉल. आय थिंक जून महिन्यापासूनच इथे स्पर्धा सुरू झाल्यात. जसा पाऊस पडला तशा स्पर्धा सुरू झाल्या आणि जुलै महिन्यामध्ये देखील स्पर्धेचा थरार. बरेचसे आयकॉन आलेत परंतु काही आयकॉन आम्ही अपेक्षा करतो की येत्या काही दिवसामध्ये नक्की तुम्हाला दादरपाड्याच्या क्रीडांगणामध्ये देखील पाहायला मिळतील. 48 आयकॉन इथे तुम्ही पाहू शकता. 24 आयकॉन असतील. इथे 20 आयकॉन आहेत आणि चांगली स्पर्धा आपण पाहता. इथे आयुषचा चांगला बॉल. दुसरा बॉल डॉट हाताळला. गोलंदाज तयार. समोर टाकलाय. 20 मध्ये ऑन साइड लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. कॉम्बॉक्स सीमारेषेच्या पलीकडे षटकार. फार चांगल्या फॉर्म मध्ये. मागील काही महिने अगोदर मोठेजुईचं क्रीडांगण डेची नाईटची स्पर्धा गाजवली आणि स्वप्नातील आय थिंक 4थी बाईक जयेश भोईरनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जिंकले. दर्जेदार खेळाडू प्रतिभाशाली. वारंवार आपण आज उल्लेख करतो विपुलजी की प्रत्येक गावामधून काही खेळाडू आलेत. मगाशी आपण अविवागचा उल्लेख केला. फार छोट्याशा गावामधून तो बिलॉंग करतो आणि सातत्याने पाहायला गेलं तर क्रीडा रसिकांना दखल घेण्यास भाग पडलं त्या खेळाडूंना. आपल्या नावाची चर्चा. प्रचंड मेहनत त्यामागे देखील. त्याच्या मागे बराच मोठा संघर्ष देखील लिहिला. कमी गतीने टाकला. पिक केला आयुषच्या विरोधात. जयेश भोईरची दादागिरी. सौरव गांगुली उर्फ दादाची आठवण झाली आणि बॉल चालला बाउंड्री पार. डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. दे दनादन फटकेबाजी. आणखीन एक षटकार. मोहा कोलीवाडा टीमचे कॅप्टन या दहीसर टीम इथे दाखल झाले. फार दूरवरचा प्रवास करत दहीसरचे खेळाडू पोहोचलेत. प्लीज संचित आपण मोहा कोलीवाडाशी कॉन्टॅक्ट करा. आय थिंक मैदानामध्ये पोहोचलेत परंतु कॅप्टन जर आता टॉस साठी आले नाही तर पॅनलाइज केलं जाईल. 25 रन्स 10 बॉलचा खेळ संपला. आणखीन एक जास्त वेळ शांत बसेल ते नाव जयेश नाहीये आणि त्याच्या बॅट मधून ओव्हर मधला हा 4था आलाय. दर्जेदार सिक्सर. मॅन फ्रॉम भातांना देखील ग्रामीण क्रिकेटला चांगले खेळाडू दिले. मग जयेश भोईर असेल, प्रवीण
नेहमीच खेळाडूंची चर्चा निलेश, परंतु इथे चौथा षटकार ठोकला. गोलंदाज तय्या कमी गतीने टाकलेला हा बॉल. आणखीन एक चांगला चेंडू रिलीज शेवटच्या बॉलवरती डॉट आला. पहिल्या ओव्हरमध्ये रोहितनं जी कामगिरी केली त्यावर पाणी फेडलं असं आपण म्हणूया आयुषनं, कारण तब्बल 24 दिल्या आणि आता शेवटचे 12 बॉल आणि 29 धावेची आवश्यकता. आगमन झालंय षटकार ठोकणारे खेळाडू करण मडवी. पावसाली रब्बर बॉल मध्ये शतक आणि त्याच्यासोबत आहे चैतन्य पाटील आणि मागे करण मडवी. तिन्ही स्टार खेळाडू. रब्बर बॉलच नव्हे तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूंची चांगलीच चर्चा. आणि हुरणचं नाव क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये चांगलाच ठसा उमटवला. 12 बॉल 29 धावेची आवश्यकता. आपण टॉस कडे जाऊया, जिथे दहिसर आणि मोहा कोलीवाडा या दोन संघांमध्ये टॉस केला जातोय. हेड मागितला आणि टॉस जिंकलाय दहिसर या संघानं. इथे टॉस जिंकला. दहिसर टीम मध्ये आयकॉन, मोहा कोलीवाडा आयकॉनची नावं द्या. 12 बॉल इथे सामना जिंकण्यासाठी 29 आवश्यकता. आडव्या पाठनं चपराक दिले आणि हा बॉल पुन्हा एकदा पाठवलाय. क्रिश कोहलीचं देखील स्वागत करत असताना 1 बाउन्स इन टू द फॅन्स. 4 रन. आयुषनं 24 दिल्या, इथे 4 आल्यात. टोटल 7 बॉल मध्ये 28 आल्यात. त्यामुळे सामन्याचं चित्र अगदी विचित्र करून टाकलंय दिघोडे टीमच्या विरोधात. आणि समर्थकांना तो देखील थोडस नाराज केलंय, कारण आयकॉननं चांगली बॉलिंग केली, परंतु हे ग्रामीणचे दोन्ही खेळाडू. आयुष थोडासा महागडा ठरला, त्याच्यानंतर क्रिशला चांगली वापसी करावी लागेल. आपटलाय बॉल, आपटला होता, परंतु हा चान्स बॅट्समननं सोडलाय. शॉर्ट पिच बॉल. चला डॉट बॉल. मोकळा श्वास सोडतील दिघोडीचे समर्थक देखील, कारण डॉट बॉल जसे येतील ते तसा प्रेशर वाढणार आहे. मग अशी 12 मध्ये 29, चौकाराला 11 मध्ये 25 आणि इथे देखील डॉट बॉल. येणारे 10 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी अद्याप 25 धावेची आवश्यकता. स्कोर पोहोचला 35 विदाउट विकेट लॉस. विकेटच्या शोधात आहेत, विकेट्स घ्याव्या लागतील. शॉर्ट पिच बॉल. आणखीन एक उत्तर दिले फलंदाज. रितेश पाटीलच्या बॅट मधून हा तडाखा. षटकार. शेवटचे 9 बॉल मॅच जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता. शेवटचे 9 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. चांगलाच उत्तर दिलं मागील काही चेंडूंमध्ये. सडेतोड बॅटिंगचा परफॉर्मन्स. धावा चांगल्या होत्या, 60 धावा, परंतु इथे सामना थोडासा तर कठीण बनलाय. ओ चांगला बॉल, क्लीन बोल्ड. मॅच अद्याप संपली नाहीये. या विकेटनं कदाचित ट्विस्ट येईल का मॅच मध्ये. पहिला खेळाडू बाद झालाय रितेश पाटील. बॅक टू पॅव्हलियन. अनिकेत गरज सावरकर यांचं आगमन झालंय. करण मडवीचे फार मोठे फॅन आहेत आणि त्याचबरोबर गावदेवी गावठाणचे चाहते आहेत. स्वागत आहे अनिकेत आपलं देखील. मोहा कोलीवाड्याच्या आयकॉन लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचेल. ओमकार पाटील रावे आणि घनश्याम पाटील वहाल हा खेळाडू तुम्हाला आयकॉन पाहायला मिळेल. दहिसर टीम सौरभ मात्रे खार्डी, भावेश नाईक दारावे हे आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ती मॅच चौथी असेल. आता तिसरा सामना सुरू आहे. सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश. 59 आतापर्यंत हायस्कोर राहिला. कदाचित तो विक्रम कुठला संघ मोडेल याच्या प्रतीक्षेत आहेत. येणारे शेवटचे 8 बॉल आणि अद्याप या मॅच मध्ये 19 धावेची आवश्यकता. हे 2 बॉल दिघोडे टीम फार महत्वाचे आहेत. मच निडेड. 2 बॉल जर चांगले राहिले तर मॅच बनू शकते अद्याप. पण तो एकाच मोठा षटकार चौकार आला तर मॅच पुन्हा एकदा बदलेल. मागे चाललाय बॉल, मागे फिल्डर नाहीये. ऑन साइडला यावेळी गॅप मध्ये चाललाय, परंतु रोहित तैनात आहे. रन्स मिळेल, एक सिंगल आणि ही मॅच देखील शेवटच्या ओव्हर मध्ये 17 काढायचे आहेत. त्यामुळे अद्याप हा खतरा राहील बॅटिंग डिपार्टमेंट वरती देखील. येणारे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरी 17ची आवश्यकता. ऋतिक सारखा ऑप्शन आहे, परंतु कोणाकडे जातील कॅप्टन.
शेवटचे 6 बॉल 17 धावा. अंतिम ओव्हर आहे आणि या लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज चॉईस केलं केवल. लास्ट ओव्हर केवल गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. 6 बॉल 17चं आव्हान. समोर बॅट्समन आहे जयेश भोईर जो सेट झालाय खेळपट्टीवरती. चांगले स्ट्रोक त्यांना आयुष्य विरोधात लगावले. 3 षटकार आणि इथे देखील 6 मध्ये 3च मारायचे आहेत. पण तो 1-2 डॉट बॉल. कदाचित विकेट पडली तर मॅच मध्ये काय वेगळं चित्र देखील राहू शकतं. माजी उपसरपंच यांच्या सौभाग्याचे सरपंच ग्रुप दीपक रामचंद्र मडवी. आदरणीय सन्माननीय दीपक रामचंद्रजी मडवी साहेब जे माजी उपसरपंच राहिलेत आणि ज्यांच्या सौभाग्यवती सरपंच राहिलेत दीपकजी मडवी साहेबांचं आगमन झालं. मी त्यांना मंचावरती येण्यासाठी विनंती करतोय. या साहेब आपण मंचावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहताय मयूर स्मृती चषक 2025 पावसाळी रब्बर बॉल क्रिकेटची स्पर्धा. 2 दिवसाचं आयोजन आणि त्यामधला हा अंतिम फायनलचा दिवस. 6 बॉल 17ची चेस केवल आला. ओ पहिलाच बॉल. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं या षटकारानं पुन्हा एकदा आशा उज्ज्वलित केल्यात आणि संस्कार एंटरप्राइजेस साठी आलाय हा मच निडेड सिक्सर. अगदी साहेबांचं स्वागत करणारा षटकार पा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकताय. टान्स चांगला. स्टंप 3 क्लोज केलेत आणि ऑफ स्टंपच्या बाहेर निघून हा फटका लगावलाय. वेगळ्या अनोख्या शैलीनं हा फटका ठोकलाय षटकार. आता पारड जड झालंय संस्कार एंटरप्राइजेस पारगाव टीमचं. 5 बॉल 11 धावेची आवश्यकता. पहिली मॅच देखील बॅटिंग चेस करतानाच 19 चेस होत जिंकलाय सामना. इथे 17 धावा आहेत आणि पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर राहिल्यात अवघ्या 11 धावा. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. दहीसरनं टॉस जिंकलाय त्यामुळे आपण तयारीत राहा. मोह कोलीवाडा टीम त्यांच्या विरोधात खेळेल जी मॅच असेल 4थी आणि त्याच्यानंतर शेवटचा सामना. टोटल 10 टीम आजच्या लॉट्स मध्ये खेळतात. फक्त पनवेल उरण तालुक्याचे संघ नव्हे तर रायगड ठाणे जिल्ह्याचे संघ देखील आलेत आणि हा भाताणू पनवेलचा सितारा मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा षटकार. शेवटचे 4 बॉल आणि सामन्यामध्ये अवघ्या 5 धावेची आवश्यकता. 2 बॉल 2 षटकार. 17ची आवश्यकता असताना 2 षटकार लगावलेत आणि आता मात्र फक्त 5 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे बॉल येईल डॉट. मॅच अद्याप ऑन येणारे शेवटचे 3 चेंडू आणि 5 धावा. आयकॉन आहे त्यामुळे एंटरटेनमेंट राहिलंय खेळाडूंचं प्रेक्षकांचं. क्रीडांगणामध्ये नेहमीच बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहिल्यात आणि व्यावसायिक खेळाडू खेळतात. एकविरा इव्हेंट्स आपली क्लॅरिटी क्वालिटी नाविन्यपूर्ण काहीतरी करायचं आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये आपलं घर करायचं ही त्यांची डेफिनेशन राहिली आणि आज कव्हर करतात 2 कॅमेरामॅनचं देखील आम्ही कौतुक करू. संदेश शेलके आमचे ऑपरेटर सर्व पिंट्या जोशी. ओ मॅच संपली नाहीये. चला 2 बॉल डॉट आलेत. 2 बॉल 2 षटकार आणि त्याच्यानंतर 2 बॉल मध्ये 2 डॉट बॉल. काय वेगळं लिहिलंय या मॅच मध्ये नक्की काय घडेल. 2 बॉल अद्याप 5 धावेची आवश्यकता. हार मानायला केवल देखील तयार नाहीये. समोर तेवढाच तगडा खेळाडू आहे परंतु त्याला देखील आता थांबवलंय. शेवटचे 2 बॉल 5 धावा. कदाचित इथे आणखीन एक चांगला बॉल पडला तर लास्ट बॉल वरती मॅच जाईल. पण तू जयेश हाच विचार करेल की तेवढा आता टेन्शन घ्यायचं नाही. शेवटच्या पर्यंत हा सामना द्यायचा नाहीये त्याला. कमी गतीने टाकलाय आणि पंच देखील वळलेत. वाईट बॉल. इट्स अ वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन अंपायर्सनं डिसिजन दिलाय. स्टंपच्या मागे आयुष नाराज आहे परंतु ऑनफिल्ड डिसिजन हा मान्य करावा लागेल. चला आयोजकांकडून सूचना आहेत. देगोडे टीम कोऑपरेट करूया आपण आणि इथे डिसिजन अंपायर्स आमच्यापर्यंत पोहोचवतात. इट्स अ वाईट बॉल. तर स्क्रीन वरती देखील आयोजकांनी बऱ्याच वेळा डिसिजन पाहिलाय आणि हा निर्णय आपल्यापर्यंत त्यांनी दिलाय. हा वाईट बॉल आहे. 2 बॉल 4 धावा. 2 बॉल 4 धावा. पहिल्या मॅच मध्ये देखील हेच चित्र आलं आणि तिसऱ्या मॅच देखील.
टप्पा टाकलाय आणि थेट पाठवलाय रेल्वे कॉलनीकडे. हा विजयाचा षटकार ठोकलाय आणि संस्कार एंटरप्राइजेस पारगावनं हा सामना जिंकलाय. एक चेंडू शिल्लक ठेवून 9 खेळाडू शिल्लक राहिले आणि स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय या मॅचचा सुपर डुपर हिरो. 16 बॉल 47 धावा, ज्यामध्ये तब्बल 7 षटकार, 293 293च्या स्ट्राईक रेटनं 47 धावा ठोकणारा आयकॉन खेळाडू जयेश बोईरमॅन फ्रॉम भातांड हाच खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला जयेश, या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीनं करूया आपण त्याला सन्मानित. आणि अविवाग आपण देखील मंचावरती या. अविवाग वाघाची वाडी या खेळाडूला देखील आम्ही मंचावरती येण्यासाठी विनंती करतोय आणि त्याच्या सोबतीला जयेश भातांडचा खेळाडू जो ठरला